नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। या बैठकीला तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित नव्हते। उपमुख्यमंत्री आज बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यामध्ये काटोल आरवी येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय उभारण्यात येणार, तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले, विहीर शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात आले आहे। मुंबईत छत्रपती संभाजीराजे आणि राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली। महायुती महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून नवा पर्याय लोकांसमोर देणार असल्याची माहिती संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सोबतच बच्चू कडू, राजू शेट्टी, मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांशीही संवाद सुरू आहे। समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चांगला पर्याय महाराष्ट्रासमोर देणार आहोत असेही ते म्हणाले आहेत। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते कडेगाव येथे दिवंगत पतंगराव कदमांच्या लोकतीर्थ स्मारक पुतळ्याचं उद्घाटन झालं आहे। यावेळी बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की कदमजींनी 60 वर्ष आपल्या सोबत काम केलंय। त्यांनी 60 वर्षात कधीही माफी मागितली नाही। माफी तोच मागतो जो चुकीचं काम करतो, असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय। लाडकी बहीण योजनेसाठी आता महिला व बाल विकास विभागाकडून मुदत वाढवलेल्या चालू महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये भरल्या जाणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करता येईल का, जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल असा विचार देखील सुरू आहे, अशी माहिती आहे। विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वांना लागले असून नोव्हेंबर महिन्यात राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असल्याने अनेक मतदारसंघात जागा वाटपात मोठा पेच निर्माण झालाय। महायुतीमध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाला जागा असा फॉर्म्युला निश्चित मानला जातोय। त्यातच आता इंदापूरचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी स्वतःच आपली उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे भाजपचे इच्छुक उमेदवार असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन मात्र वाढलेलं आहे। सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटेला येत्या 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता। घटनेनंतर तब्बल 11 दिवसांनी फरार जयदीप आपटेला काल पोलिसांनी पकडलाय। यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलंय। पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहरोली येथे मागील आठवड्यात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे। ट्रिपल मर्डरने पालघर हादरलं होतं। मात्र या हत्येमागचं नेमकं कारण समोर आलं असून पैशासाठीच भाडे करूनच खून केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय। घर मालकांकडे पैसे असतील या चोरीच्या उद्देशाने या तिघांचीही या आरोपीने डोक्यात हातोडा घालून निर्घृण हत्या केल्याचं उघड झालंय। हत्या केल्यानंतर आरोपीने या घरात 4 चांदीच्या कॉइनची चोरी केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गदारोळ सुरू झालाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। अशातच राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी उणे प्राधिकार पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे। शिवसेने शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला होता। मात्र आता शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सरकारनं स्पष्ट केलंय। गडचिरोलीत 2 चिमुकल्या भावंडांना ताप आला आणि त्यानंतर काही तासांच्या अंतराने दोघांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली। या चिमुकल्या दोन्ही भावंडांना ताप आल्यानंतर उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेलं होतं असंही सांगितलं जात आहे। यानंतर आई वडिलांनी रुग्णालय गाठले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। त्यानंतर वेळेवर शववाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी 15 किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले। दरम्यान अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे। गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन एप्रिल 2024 पासून झालेच नाही। राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचे अनुदान 5 ऑगस्ट पासून गोंदिया जिल्हा परिषदेकडे वर्ग केले,
परंतु गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी वेळ नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत। या अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्ह्यातील कर्मचारी 9 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून जवाबदो आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गरणवीर यांनी दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।